सत्य घटनेवर आधारित 1915मध्ये लाहोरमध्ये राहणाऱ्या हिंदू आणि शीख लोकांना जर कोणी म्हटलं असतं की तुम्हाला एक दिवस सर्व काही सोडून रेफ्युजी बनावं लागेल तर ते हसले असते. 1960च्या दशकामध्ये काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंना जर कोणी म्हटलं असतं की तुम्हाला भविष्यामध्ये सर्व काही सोडून एक दिवस आपल्या देशामध्ये शरणार्थी कॅम्पमध्ये राहावं लागेल तर ते जोरात जोरात हसले असते. आणि मी जर आजच्या हिंदूंना म्हटलं की तुमचा हा सर्वधर्म समभावाचा किडा असाच वळवळ करत राहिला तर एक दिवस तुम्हाला पण सर्व काही सोडून शरणार्थी कॅम्पमध्ये राहावं लागेल आणि आपल्या लेकीबाईची इज्जत लुटताना पाहावं लागेल तर ते पण जोराने हसणार. हे आहे बदलत्या डेमोग्राफीचा खरा चेहरा. पण तुम्ही समजणार नाही. 29 राज्यापैकी 9 राज्य हिंदूंच्या हातामधून गेले. 780 जिल्ह्यापैकी 200 जिल्हे हिंदूंच्या हातामधून गेले. आणि सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी काही जागा किंवा काही जिल्हे आपल्या हिंदूंच्या हातामधून गेले. तर तुम्ही समजू शकता की हिंदूंचं भविष्य काय आहे. आणि तुम्ही आज पण जागे झाले नाही आणि आपल्या धर्मासाठी लढले नाही तर एक दिवस तुम्हाला पण भारत देशातून लाथ मारून हकलण्यात येईल. समजून घ्या आणि धर्मनिष्ठ व्हा. समजदार होसाल तरच टिकाल, नाहीतर लाथ मारून हकलण्यात येईल. बाकी विचार तुमचा. एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही बदलायला तयार नाही. हिंदू सणांवर होणारी दगडफेक, हिंदू सणावर होणारी टीका आणि गौमातेची होणारी खुलेआम कत्तल आपल्या डोळ्यासमोर होऊन सुद्धा आपण आपल्या धर्माप्रती कट्टर नाही, ही सगळ्यात मोठी विटंबना आहे. जर धर्मासाठी लढायचं असेल तर स्वतःत हिंमत हवी आणि जे लढत आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून हिंदू बांधवांनो, जेवढं लवकर होईल थोडे जागृत व्हा आणि आपल्या धर्मासाठी लढा, नाहीतर भविष्य खूप अंधारमय आहे. समजून घ्या आणि जागे व्हा. राम राम.